हे बघ तुम्हाला एक संघर्षाची कहाणी सांगणार आहे. निवडणूक, नगर परिषदेची निवडणूक. आता पूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून होतं खानदेशमधील एका जिल्ह्यात आणि तो म्हणजे नंदुरबार जिल्हा. तर त्याच्यावर कोणाची सत्ता येईल? बी जे पी का शिवसेना शिंदे गटाची सत्ता येईल? खरं तर ही लढाई ठीक आहे नगर परिषदेची होती, परंतु दोन घराणे, एक रघुवंशी आणि दुसरं गावित, ते एक प्रकारे आमने-सामने होते. जे रघुवंशी होते ते शिवसेना शिंदे गट आणि गावितांनी बी जे पीसाठी प्रयत्न केले. परंतु जेव्हा निकाल हाती लागला तेव्हा शिंदे गटाला, शिंदे शिवसेना गटाला 29 जागा मिळाल्या आणि बी जे पीने प्रयत्नसुद्धा केले, पण त्यांनी 8 जागा मिळाल्या आणि एम आय एम पक्ष आहे त्यालासुद्धा 4 जागा मिळाल्या. बी जे पीने प्रयत्न खूप केले, परंतु रघुवंशी गटाने नियोजन केलं. जे विरोधक असतील त्यांना आपलंसं केलं त्यांनी. त्यांच्या पाठिंबा घेतला, आपलंसं केलं. अजित पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेस पूर्ण पाठिंबा होता. शिवसेना शिंदे गटाला त्यांचे पूर्ण पाठिंबा होता. त्यामुळे असे नियोजनाने आणि आपल्या अथक परिश्रमाने शेवटी बी जे पीचा जो किल्ला होता नंदुरबार, त्याला थोडाफार सुरुंग लागला आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि तिथे जे रघुवंशी घराणं जवळजवळ 20 वर्ष, 2 दशकं ज्यांची सत्ता होती, त्यांनी ज्यांचा प्रभाव होता तो त्यांनी दाखवून दिला की अजूनसुद्धा आम्ही निवडणूक जिंकू शकतो. तर एक प्रकारे आपण असं म्हणू शकतो की माणसाने प्लॅनिंगपूर्ण काम केलं तर त्याला यश हमखास मिळतं. फक्त डोकं शांत ठेवून काम करा, विजय तुमच्या आहे. जास्तीत जास्त ही चांगली माहिती शेअर करा. लोकांना ही माहिती प्रेरणा देईल, प्रयत्न करायला लावेल. करा शेअर आणि जे तुम्हाला आवडले असेल तर सबस्क्राईब करा, करा शेअर. धन्यवाद.